से हमारी तर राज ठाकरेंविरोधात बोलू नका, शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। राज ठाकरे यांच्या विरोधात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश दिल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळते। शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंकडून या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे। राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका असं शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। तर राज ठाकरे यांनी देखील युती संदर्भात काही वक्तव्य करू नका, आधी मला विचारा अशा सूचना ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर आता जी बातमी समोर आलेली आहे त्यानुसार शिंदेंनी पक्षातील प्रवक्त्यांना आणि नेत्यांना आदेश दिलेले आहेत। राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका, शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना नेत्यांना या संदर्भात आदेश दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंची युती होणार त्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या, आरोप प्रत्यारोप झाले होते। मात्र शिंदेंकडून आता या सूचना पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांनाही देण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका, कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांची आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच रुपाली, पाहायला गेलं तर जो विजय मेळावा जो ठाकरे बंधू झाला होता आणि याच ठाकरे बंधूंच्या मध्ये पाहायला गेलं तर मराठी माणसासाठी आणि एकत्र येण्याची गरज आहे असं बोलल्यानंतर अनेक ठिकाणी पाहायला गेलं तर म्हणजे पडसाद उमटायला पाहायला मिळेल। ठाण्यात देखील ठाकरेंच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात या ठिकाणी व्यंगचित्राच्या मार्फत बॅनरबाजी करण्यात आली आणि त्यात आता पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या विरोधात न बोलण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रवक्त्यांना नेत्यांना निर्देश देण्यात आले होते। त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील यांचा जो विजय मेळावा जो मुंबईमध्ये पार पडला होता आणि या संदर्भात मेळाव्यासोबत राज ठाकरे यांच्या आणि मेळाव्या विरोधात कोणत्याही प्रकारची टीका न करण्याचे एकनाथ शिंदे हे थेट निर्देश देण्याची राजकीय सूत्रांची माहिती समोर आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर मराठी मुद्दा हा महत्त्वाचा असणार आहे आणि त्यासोबतच या मेळाव्याच्या धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।